गाइस वेलकम बॅक टू माय तडकते भडकते ज्वलनशील ब्लॉग. पैसे नाही भावा संपले. तू खाऊ घालतोय का? 500ची नोट काय गाइस पप्पाची पॅन्ट घालून आलाय. 500 रुपये सापडले. छोले भटुरे खाऊ घाल म्हणतात. तू उद्या ते पण खाऊ घालत नाही. तर गाइस खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. छान वाटते. मध्ये करत होतो पण ते फोनने धोका दिला. मध्येच बंद काय पडतोय काय होतंय. अटॅकच येतोय त्याला. नाही नाही काय असं काय नाही. मी ट्रॅव्हल ब्लॉगर पण टाकलाय. मी ट्रॅव्हलिंगचा पण कॉन्टेंट शूट करणार होतो. पण अरे हा विसरलो मी आजारी आहे. कॉलेजवाल्यांसाठी मी आजारी. काही चाललं आता मी मस्तपैकी घरी. म्हणजे काल रात्री पुण्यात आलो होतो. आता आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एका महिन्यानंतर मिळणार आहेत. चालू जायच घरी. काम वगैरे करून आलंय. सगळं दूध वगैरे घेऊन आलंय. तो काय काय गाईच तर आता हे माझ्या केसांना नावं ठेवतं आणि एवढे घाणघाण नावं ठेवतात काय बोलू शकत नाही. थोडं मागं घेत आता आम्ही चाललोय गाईच. तर कुठं खायला चाललोय आपण? केजसला शेवगाव खायला चाललोय. आणि ती खायचं बंद करणार होतं पण नाही एवढं करून शेवगाव खाऊन माणूस म्हणते जिमला जायचं. डेडिकेशन नाही भावा. इथं पण डेडिकेशन वर कंट्रोल पाहिजे. घेऊन चाललाय मला कळलं का? मी नाही त्या हव्या घेऊन चाललंय आपलं म्हणजे तू आता आपल्यामध्ये भेदभाव करतोय का? सांगू का तू माझा पंखा चालू असला की हवा येते. पंखा चालू असला की हवा येते. आविष्कार सोबत नसला की मला तुझी आठवण येते. माझा भाऊ आविष्कार. ते अर्धे काकांची कविता म्हणत होतो त्या पंकज. हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय तडकते भडकते ज्वलनशील ब्लॉग. तर आत्ता गाईज मी चाललोय. थांबा काका. तर गाईज आत्ता आम्ही चाललोय मॅगडीमध्ये. आत्ताच आमचा पेपर दाखवलाय गाईज. मला 20 पैकी 13 मार्क पडले. जाऊ द्या चालत राहायचं जीवनी. चांगले मार्क पडलेत. कसं वाटतं? चांगले मार्क पडलेत. चांगले मार्क. आणि मॅमनी पण आमचं कौतुक केलंय खूप सगळं. मॅमला असं वाटतं की आम्ही खूप सिरियसली अभ्यास केले. त्यांना काय माहिती आदल्या दिवशी एक दिवस रात्री पण चांगले मार्क पडलेत. तरी काय 13 मार्क म्हणजे खूप पडलेत. मला 9 मार्क पडले. मी एक्सपेक्ट करून चालू होतं 4-5 मार्क. पहिली ते 10वी जेवढं मॅडमनी कौतुक केलं नव्हतं. करून दिलेलं ना तो माझ्या बाजूचा बसलेला त्याला 2 मार्क आहेत. त्यानं काय लिहिलं होतं? शिवाय लिहिलं होतं. हॅलो गाईज कसे आज सगळे हसताय ना? हसायलाच पाहिजे. घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन तडकता भडकता ज्वलनशील ब्लॉग. ए डिव्हिजन, BBAच्या 2 डिव्हिजन, BBIBच्या 2 डिव्हिजन, फिनटेकचे 1 डिव्हिजन एकत्र करून सुद्धा आमचा क्लास भरलेला नाही. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये अटेंडन्स बघा. बघा काहीच गरजा. मग कसं वाटतं? यश खूपच भारी वाटतं. आता वर्ग भरलेला आहे. आता मजा नाही. बघा काहीच आमच्या फिनटेकचे. मला काय करायचं? हातवर करू का? काय करायचंय? सोनवणे खाली होता. अरे सगळेच आहेत. मिक्सअप आहे मिक्सअप. कसं आहे त्याला? ब्लॉग चालू आहे. ब्लॉग गाईज वर्ग बघा किती भरलाय सगळं. गर्दा बघा गर्दा आज. मी काय म्हणतो अटेंडन्स आज घ्यायला पाहिजे. अर्धा तास अटेंडन्स मध्येच जाईल. गाईज तर आता म्हणजे कसा गरम आहे? असं खूपच टेक्निक. अरे खिडक्या उघडल्या आहेत. तिकडच्या पण उघडल्या आहेत. फॅनच चालू आहेत सगळे. तरी कसं काय गरम होतंय? टप्पूर डोळ मॅडम. गाईस तर आता आमचं झालंय. कुठे हा? गाईस तर आता आमचं स्टडी झालेलं आहे कम्प्लीट. आम्हाला हकललंय विनाकारण. म्हणजे अटेंडन्स घ्या म्हणून. साय वेलकम हा हाय ब्रो. मिल गया कॉन्टेंट मिल गया. कसं आहे मग स्टडी कसं झालं? मग काय पुढचा शर्ट घातलाय का तू? असं कसं घातलं? वरती बसला असता अटेंडन्स लागली असती 5 मिनिटात. एवढं काय आपली कशी डायरेक्ट मॅमला मेसेज केला कॉन्टॅक्ट. व्लॉग अपलोड 8 वाजता होतं. कधी करू सांग? आज संध्याकाळी. किती वाजता करायचं? 100%. तू बोलला मी नाही क्लास होणार नाही.
मित्रांनो इथे यानं याच्यासोबत स्कॅम झालाय. चिक्कू तुझे दाबल पक्कू काही याने हे असा बुक्का देईन ना म्हातारा काय 32चे हे गाईज यानं इथे Scam ड्रिंक scam. घेतलं स्कॅम घेतलं. कसं वाटलंय तुला? काय नाही इथं येऊ नका बँगर काय नंबरची फालतू झालं आहे त्यापेक्षा हे करत होतो. त्यापेक्षा इथे फर्ग्युसन कॉलेज रोडवर एक वैशाली म्हणून हॉटेल आहे. मी लहानपणीपासून तिकडे जातो. त्याची टेस्ट ह्याच्यापेक्षा 100 टाईम बेटर आहे. सो प्लीज तुम्ही वैशालीला जावा पण बँगर काय बघू बरं बिल किती झालं. बिल बघा झाले 290 रुपये. त्यात आम्हाला दिली आहे 20 मिनिट लेट सर्व्हिस. एक कच्चं दूध बोनविटाच्या नावाखाली एक पाण्याची बाटली आणि ते कच्च्या दुधाला ह्यांनी नाव दिले व्हिएतनामीज आईस फिल्टर कॉफी. व्हिएतनामीज आईस फिल्टर कॉफी त्यांनी याला नाव आणि दिलं. आणि म्हणतो तो माणूस मला ऑस्ट्रेलियन म्हणते. अरे तुझी भाषा कसपटे वस्ती सारखी. गाईज बर्फ बघा बर्फ. ही प्लेन मसाला डोसा जो 20 मिनिटं उशिरा आलेला आहे आणि हे दोघं काही कामाचे नाही आहेत. 290चे 290 रुपये माझे उडलेले आहेत. आम्ही थोडी म्हणलो होतो त्याला इथलं खा. तू तुझ्या इच्छेने खाल्लेस. असं नको करत जाऊ सरळ. मतलब आता आम्ही माचा प्यायला चाललोय मित्रांनो. माचा पितो बंद कर रे. मित्रांनो तर आता आमचा माचा पिऊन झालेला आहे. झिरो सिविक सेन्स. झिरो सिग्नल पाळत नाही आजकालची जनरेशन. आजकालची नाही आधीची होती. अरे कट करू जाऊ. मित्रांनो आम्ही काय तू कुठल्या बिल्डिंगच्या मागे राहतो? बिल्डिंगच्या मागे नाही रे. ओरडला का नाही तू? मग अशी वेड्यासारखं ओरडत होते काहीच. यश तू जोशी स्वीट्सला जाऊन काय घेणार आहे? ढोकळा आईने मागितला. बाय बाय. रस्ता उघडला. रस्ता सुरू झाला. नाही बंद आहे का? आपण न्यूटन मारलाय. चल सरळ. बंदच आहे का? हो एक्सप्लोर करायचं. चल एक्सप्लोर करू. चल गाईज ऑफ रोडिंग ब्लॉग. रिक्षाच्या अर्धी युटर्न टाकते ते अर्धी जायचे. पुढे ते काकू गेलं का? नाही युटर्न मारला काकू. काकांनी आपल्याला चांगलं सांगितलं. याला म्हणतात 100% अरे हर्षा असं ओरडत होतं ब्लॉग मध्ये. आता तुला दिसेल उद्या आजच्या ब्लॉग बिल्डिंग दाखवायची. प्राईस माझा आमच्या आम्ही काहीच बिल्डिंग केली. दिल पे जखम खाये. आत्ताच काहीच 2 असाइनमेंट केलेत. म्हणजे आमचे आता एक विषय अख्खा क्लिअर झालाय असाइनमेंटचा. आता राहिले अजून एक विषय. तो पण आता आज क्लिअर करून टाकतो. ऑन ते काका जोरात आले. हॅलो गाईज. तर आत्ता आम्ही आलोय चहा प्यायला. मग अशी कॉलेज अर्धवट करून आम्ही झोपलो होतो. कामावर नाही. हा वरी गुरे कार्डिओ गेलं का सगळं? आपलं? नाही थोड्या वेळाने परत चालणार. लाईट नव्हती. रेस्ट घ्यायला आलोय गाईज आम्ही मधनं. आता परत चाललोय कार्डिओ करायला. आता मी काय परत जाणार नाही. आता रिटर्न घरी जाणार आहे गाडी. क्या भैया कैसे हो? बस बढ़िया. बाकी कैसे चल रहा? एकदम बढ़िया. अभी देखते गाइस क्या होता है. माझं 4 हजार लगे. मिलते हैं आपको थोड़ी देर में.